आजोबा हे काय झालंय नेमकं? कशामुळं झालं बरं हे असं? इथं काय झालं का इथं उठून बसता आलं. गाडीत मी बसलो. तर मी काय म्हणलो होतो की 2 ऑपरेशन संगच करा तुम्ही. ते म्हणले आम्ही 2-2 महिन्याच्या टप्प्यावर करणार. मग म्हणलं करा मग. मग ते वरचं ओके झालं बरं. हाताचं. पण खालच्या शरीराच्या कब्यातनं ते उठ्ठाची आहे ना मला. आजोबा आता एवढं सगळं असूनही म्हणजे मी तुमच्या हातामध्ये दावं बघतोय, हा. बरोबर. तर तुम्ही एवढं सगळं असूनही कष्ट करतायत. इकडे आपली गाई आहे, ती तुम्ही म्हणजे चारताय, हा. बरोबर. आपलं जरा याम असे केले ना तर ही शिरा जी आहेत ना या ज्या आखाड्यात आहेत ना ह्या चालू होत्यात ना बरोबर. ह्या तो वाचाचा म्हणा कोणता तरी आपकारी तर तो आपकार जे आहे ना तर असं बसलं ना तर मग असेच बसतात आले गाय चारली इकडं वर तिकडं वर तर त्या टायमाला हाराची झोप सुद्धा येते. त्यामुळे तुम्ही हे एक व्यायाम म्हणून तुम्ही हे हा सगळ्या गोष्टी करतायत. हा या म्हणून हे काय म्हणत होते घरचे हम्म, तर तू गाय सोडली हम्म. आणि तुला गाय न वडीत नेलं लांबवर आणि काही मोडतोड झाली तर काय करणार तू. बरं. तुम्ही काय म्हटले मग त्यांना? मी म्हणलं मग नाही जात मी. मग बरं. मी काय कर सकाळची उठायचो बरं. जरा जेवलो का खुरपं घ्यायचो आणि वावरात जाऊन खुरपीत बसायचो. बरं. 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 हा मग खुरपीत बसायचो. पण आज काय झालं काय गाईला खायला नव्हतं बरं. लगेच येऊन बसलो बरं. आणि ते एक आमचं गडी आहे, त्याला म्हणलं पहिलं आंध्र गाय आहे तर बरं. मी आहे आणि चारितो. हां, हां. मग तिने आणून दिली बरं. मग चारितो. गाई पण म्हणजे आपली प्रेमळ असेल, ती अशी ओढताण नसेल करत. हा तो पांगळा आला तो याचा देरण झाला तो बरं. द्वारा तुटला तर आणि नाही जा चांगलं आला तर तो याचा गिरण झाला. असलं पुढं तर पैसे खर्चायची आमची तयारी बरं. किती काय लागला बरं. पैसे इंजेक्शनने चालू झाले आता चांगलेच आहे. हे आजोबा माझ्याकडनं तुमच्यासाठी.